बुलढाण्यात कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन. गावरान आंबा नामशेष होताना दिसून येत असल्यामुळे गावरान आंब्याच्या व्हरायटी संकलन करून जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी म्हटलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी आज एकदिवसीय भव्य आंबा महोत्सव, आंबा प्रदर्शनी आणि विक्रीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवामध्ये केशर, पायरी, लंगडा, नीलम, राजपुरी, मल्लिका, रत्ना, तोतापुरी, हापूस, दसेरी, आम्रपाली आणि गावरान यासह 20 प्रजातीचे 35 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रदर्शनामध्ये उपस्थित असलेल्या शेतकरी आणि नागरिकांनी या विविध प्रजातीच्या आंब्याची माहिती आणि चव घेतली आणि यावेळी अनेकांनी तर त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केले. या आंबा महोत्सवामध्ये शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केलं आहे. मी विठ्ठल पुंडलिक परिहार, मुक्काम पोस्ट अंचरवाडी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. माझ्याकडं 20 एकर बागायती शेती आहे. त्यामध्ये 2 एकर घनपद्धतीत आंबा लावलेला आहे. 2 एकरात 1000 झाड. आंब्याची कंडिशन आजच्या मार्केटला चांगली आहे आणि चांगले पैसे मिळत आहेत. बाकी 10 एकर डाळिंब आहे माझ्याकडं. पूर्ण टोटल फ्रूट आहे. आणि 5 एकरामध्ये नर्सरी सुद्धा आहे. नर्सरीमध्ये जवळजवळ 25 ते 30 व्हरायटी आंब्याच्या माझ्याकडं उपलब्ध आहेत. ज्याला जी लागेल ती त्याला मिळेल. बजरंगबली हा एक आंबा मी नवीन माझ्या शेतावर तयार केलेला आहे गावरानमध्ये. याचं 1 किलोच्या पुढे वेट आहे. 1 किलो 30 ग्रॅम वेट आहे याचं सध्या. याला फळं चांगले लागतात. फळं तोडावं लागतात. आपल्याला जेवढे ठेवायचे तेवढे ठेवावं लागतात. हे 1.5 वर्षाचं झाड आहे फक्त. एका झाडावर 15 किलो माल आहे. 15 फळं आहेत या झाडावर ठेवलेले. फळं खूप लागतात. फळ गळ होत नाही. चांगली व्हरायटी आहे. केशर आहे, दशेरी आहे, लंगडा आहे, काळू आहे, पायरी आहे, हापूस आहे, आम्रपाली आहे, वनराज आहे, मल्लिका आहे. सगळ्या पूर्ण व्हरायटी आहे माझ्याकडं अवेलेबल आहेत. आज सगळं मिळून जाईल. मी सर्वात अगोदर माझी ओळख करून देते. माझं नाव चंद्रकला भरत सूळ, जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुद्रुक. डोलखेडून आले मी, जाफराबाद तालुका, जालना जिल्हा. माझ्या शेतामध्ये मी 20 वर्षापूर्वी केशर आंब्याची झाडे लावली 200. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापासून कलम रोपे तयार केली. आता 6 वर्षाच्या अगोदर मी परत झाडे लावली. हायड्रेन्सिटी 14x5 अंतराने मी ते बाग लागवड केली. त्याच्यामध्ये 3 एकरमध्ये माझे झाडे, म्हणजे 1 एकरी 600 झाडे आणि 3 एकरमध्ये माझे 1800 झाडं लावलेली. त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न खूप चांगलं भेटतं. आणि म्हणजे याचा हायड्रेन्सिटी प्लॅन लावण्यामागचं कारण असं की ते झाडं मोठाले होत नाही. त्याला हवेमुळे, याच्यामुळे जून जुलै म्हणजे मे जूनमध्ये खूप हवा येते, वादळ येतं. त्याच्यापासून आपली बचत होती. म्हणजे झाडं छोटे असल्यामुळे त्याला हवे न येणं ते फळं खाली पडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे हायड्रेन्सिटी प्लॅन्टचे झाडं हे असे असतात, म्हणजे फळं असे साईज मोठी होती ठराविक. म्हणजे हे फळ आपण विदेशात पाठवू शकतो. म्हणजे माझा आंबा मागच्या वर्षी लंडनला एक्सपोर्ट केला मी. तर माझं म्हणणं आहे, कोणालाही लावायचे असले तर हायड्रेन्सिटी प्लॅन्टने लावा. कारण शेतकऱ्याचं नुकसान त्याच्यामध्ये कमी होतं. कमी जागेमध्ये जास्त फळं निघतात. आपल्याला तोडायला पण त्याचं हे होतं, टनेज वाढतं. आणि तोडायला काय होतं, फळं तोडायच्या वेळेस आपल्याला जास्त असे खुडीचा वापर लागत नाही. हाताने तोडता येतात, बॅगिंग करता येते. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं फळ आपल्याला घेता येतं. आणि माझ्याकडं पेरू आहे, सीताफळ आहे, आंबा आहे, अशी मी शेती करते. कोकण बारडोली लावलेली मी आता मागच्या वर्षी, 1 वर्ष झालं. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, बुलढाणा.